नमस्कार, मी उज्ज्वला. शेफ उज्ज्वला घोरपडे चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. नेहमीच तुम्ही अंडा करी करतच असाल, पण आज जरा वेगळ्या पद्धतीने अंडा करी करणार आहे. तर चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा. नोटिफिकेशन बेल सुद्धा दाबा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसतील. चला तर रेसिपीसाठी लागणारे साहित्य पाहूया. आता या रेसिपीसाठी मसाले जे लागणार आहेत त्या मसाल्यांमध्ये लवंग, मिरे, दालचिनी, बादलफूल, धने, जिरे, सुके खोबरे तसेच एक मोठी वेलची अशा प्रकारचे हे मसाले आपण थोडेसे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे या मसाल्यांचा खमंग वास त्या रेसिपीमध्ये उतरतो. आता हे सर्व मसाले एकदा बारीक करून घ्यायचे आहेत. मसाला कोणताही बनवताना कोरडे मसाले वाटताना अजिबात पाणी घालायचं नाही, त्यामुळे मसाल्यांचा खमंगपणा शेवटपर्यंत त्या पदार्थामध्ये राहतो. आणि या गरम मसाल्यामध्ये बादलफूल अवश्य घाला, कारण या बादलफुलामुळे या मसाल्याचा खूप छान वास येत असतो. आता लगेचच याच भांड्यामध्ये आपण ओला मसाला वाटून घेऊया. ओल्या मसाल्यामध्ये बारीक कापून घेतलेले आले, तसेच सोलेला लसूण, भाजून घेतलेला कांदा आणि बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो, तसेच थोडीशी कोथिंबीर, हे सर्व आपण एकदा व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. ओला मसाला सुद्धा वाटताना इथे मी अजिबात पाणी वापरलेलं नाही, तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक लक्षात घ्या आणि पहा किती छान रेसिपी बनते. आता एका पॅनमध्ये शेंगदाणा तेल घेतलेलं आहे. शेंगदाणा तेलामुळे या रेसिपीला खूपच जबरदस्त स्वाद येतो, तर त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा शेंगदाणा तेलात ही रेसिपी करून पहा. तेल छान गरम झाले ना की त्यामध्ये लगेचच ओला मसाला घालूया. ओला मसाला अगदी 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. ओला मसाला तेलामध्ये घातल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे आणि मंद गॅसवरच हा मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे. मसाला भाजेपर्यंत तुमच्यासाठी एक रिक्वेस्ट आहे, जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला असे छान छान आणि नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. नोटिफिकेशन बेलसुद्धा दाबा, म्हणजे मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसतील. शिवाय मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा, म्हणजे तेही अशाच प्रकारचे नवीन पदार्थ बनवून खातील. मसाला छान चरचरीत भाजून झालेला आहे आणि आता लगेचच याच्यामध्ये जो बारीक केलेला गरम मसाला होता तो घालूया. गरम मसाला घालून या मसाल्यामध्ये व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचा आहे. आणि यावेळेससुद्धा गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे, म्हणजे बारीक गॅसवर हे जर मसाले आपण भाजत असतो ना तेव्हा मसाले करपत पण नाहीत, पण मसाल्यांचा स्वाद मात्र कायम तसाच राहतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बारीक बारीक ज्या ट्रिक्स असतात ना त्या ट्रिक्सनुसार जर एखादा पदार्थ आपण बनवला ना तर पदार्थ नेहमी खूपच चांगला बनतो. आता याच्यामध्ये थोडीशी मी हळद घातलेली आहे आणि त्याचबरोबर घरगुती लसूण कांदा चटणी आहे ती घालत आहे, कारण या चटणीमध्ये सगळे मसाले आहेतच, शिवाय मला इतर काही वरून घालण्याची काहीच गरज पडत नाही. तुम्ही अंडा करी बनवताना कोणत्या पद्धतीने बनवता हे मला कॉमेंट करून सांगा. माझ्या आईची ही खास रेसिपी आहे आणि या पद्धतीने तुम्ही अंडा करी करून पहा, खूपच छान लागते. मसाले छान भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये लगेचच मी गरम पाणी घातलेलं आहे. गरम पाणी हे तुमच्या आवडीनुसार घालायचे आहे. तुम्हाला जर हे पातळ किंवा घट्ट हवे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही पाणी वापरायचे आहे. या करीमध्ये आपण अंडे शिजवून घेणार आहोत, त्याच्यामुळे थोडेसे पाणी तुम्ही वाढवले तरीसुद्धा चालेल, कारण अंडी शिजेपर्यंत हे थोडंसं आटून पण येतं आणि नंतर हा रस्सा आणखीनच घट्ट होतो. एकदा या करीला उकळी आली की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि बंद गॅस करूनच पुढील प्रोसेस आपल्याला करायची आहे, ते तुम्ही पाहणारच आहात. इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता लगेचच याच्यामध्ये अंडी फोडून घ्यायची आहेत. या अंडा करीसाठी पसरटच कढई घ्या, म्हणजे व्यवस्थित अंडी वेगवेगळ्या ठिकाणी असे आपल्याला फोडून सेट करता येतात. या पद्धतीने तुम्ही नक्कीच एकदा अंडा करी करून पहा, खूप छान टेस्ट येते, कारण अंडी फोडल्यामुळे या पूर्ण रस्स्यामध्ये अंड्याचा स्वाद उतरतो. तुम्हाला जेवढी अंडी पाहिजे तेवढी आधीच त्या रस्स्यामध्ये फोडून घ्यायची, त्याच्यानंतर गॅस चालू करायचा, मध्यम गॅसवर ही कढई ठेवून द्यायची. लगेचच अंड्यांना अजिबात हलवायचं नाही. 2 ते 3 मिनिटातच अंडी शिजायला सुरुवात होते आणि मग अंडी इकडे तिकडे पसरत नाहीत. त्यानंतर आपण चमच्याने हलवली तरीसुद्धा चालतात. खरंच खूपच सोपी आणि खूपच इंटरेस्टिंग अशी रेसिपी आहे आणि खरं तुम्हाला सुद्धा बनवायला खूप आवडेल आणि
बनवायलाच काय, खायलासुद्धा खूप आवडेल आणि तुमच्या घरच्यांनासुद्धा आवडेल. त्यामुळे लगेचच आता किचनमध्ये जावा आणि ही रेसिपी बनवूनच पहा आणि मला त्याच्यानंतर कॉमेंट करून सांगा की रेसिपी तुमची कशी बनली. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अंड्यांच्या साईडने आपण अंड्यांना थोडं हलवून घ्यायचं आहे. अंड्यांना जास्त डिस्टर्ब करायचं नाही, कारण अंडी अजून पूर्ण शिजलेली नाहीत. अंडी जसजशी शिजत जातील तसं ही ग्रेव्ही पण घट्ट होत जाईल. तर तुम्हाला ज्या पद्धतीने ही ग्रेव्ही हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता, पण शक्यतो ही ग्रेव्ही जास्त पातळ करू नका, तर ही घट्टच ग्रेव्ही छान लागते. ही अंडा करी जर तुम्ही परोठे किंवा नान सोबत खाल्ली ना तर खूप जबरदस्त लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला माहीत असलेल्यापैकी अंड्यांच्या रेसिपीतली अशी आगळी वेगळी कोणती रेसिपी माहीत असेल तर प्लीज मला कॉमेंट करून सांगा. अंडी शिजत आल्यानंतरच त्याच्यामध्ये गरजेनुसार मीठ घालायचे आहे. सुरुवातीला ग्रेव्हीमध्ये जर मीठ वापरले ना तर ग्रेव्ही आटून पुन्हा ती ग्रेव्ही खारट होऊ शकते. त्यामुळे सर्वात शेवटी मिठाचा वापर करायचा आहे. अंडी शिजलेली आहेत आणि आता गॅस बंद करायचा आहे. तुम्ही पाहू शकता किती छान अंडा करी बनलेली आहे. तर तुम्हाला सुद्धा ही खायला खूप आवडेल, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. चला तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपीसोबत. थँक्यू.